Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मी नारायण त्रिंबक सुरवशे, राहणार सोलापूर. पंढरपूर येथील वैकुंठवासी हरिभक्तपरायण दोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर याचा अध्यक्ष असून सन 2012 ते 19 या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून 1.5 कोटीचा अपहार केला आहे. म्हणून आम्ही खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यामध्ये इश्यू प्रोसेस होऊन 420, 406, 467, 468, 34 प्रमाणे पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर, अरुण बापू पाटील, संगय्या अप्पा स्वामी, वैजनाथ मारुती माने, बालाजी कोल्हे, गुंडेराव चौले, मच्छिंद्र शेळके, बाळू शेळके, अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलवंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर 420 प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत. काय किती कोटीचा भ्रष्टाचार केलेला दीड अंदाजे 1.5 कोटीचा आहे. कोण बँकवाले कसे सहभागी आहेत? बँक मॅनेजरने अधिकार आहेत किंवा नाहीत याची कसली खातरजमा न करता लाखो रुपये विड्रॉल करून दिलेले आहेत. कुठले बँक? उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँक महिला शाखा. काय मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून आमच्या वारकऱ्यांना आव्हान करायचं आहे की अशा चोरापासून सावध राहून अशा लोकांना इथून पुढे तरी कोणी पैसे देऊ नये किंवा पावत्या फाडून त्यांना भ्रष्टाचार करायला सहकार्य करू नये अशी आमची विनंती आहे. किती लोकांनी विरोधात आहेत, कसे स्वरूपाचे आहे, काय तुमच्या आता न्यायालयाने तुम्हाला कशी मान्यता कधी दिलेली 19ला ते सगळं आमचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोलापूर यांच्या कोर्टामध्ये नवीन विश्वस्तांच्या निवडी झाल्यानंतर आम्हाला हा भ्रष्टाचार उघड झाला. तर हे जे गुन्हे करणारी किंवा ही जी चोऱ्या करणारी लोक आहेत हे पंढरपूर शहरातील काही गुंड लोकांचं सहकार्य घेऊन पैशाची लुटमार करतात. तर अशा लोकांवरती मोकांतर्गत कारवाई करावी अशी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे. यशवंत माने माडज हे आम्ही दादाचे असणारे सेवाधारी लोक, दोंडोपंत दादा संस्थानचे सगळे असणारे आमची वारकरी संप्रदाय एका ठिकाणी असणारं काम करतो. आणि त्या कामामध्ये हे असणारे लोक अरुण पाटलाचा असणारं पॅनल, त्या अरुण पाटलाच्या पॅनलनं एवढा भ्रष्टाचार केला की आम्हाला कळलंच नाही. ज्या वक्ताला कळलं ही लोक पैसे एवढे उचललेल्यात काढलेल्यात म्हणून नारायण सुरवशानं सांगितल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये असणारा केस गाठला. कोर्टात टाका, कोर्ट आपणाला न्याय देईल ते देईल म्हटलो आणि कोर्टानं आम्हाला न्याय येता सांग दिले. त्या लोकांना पैसे भरावं आणि आमच्या दादाला संस्थेला तुम्ही सहकार्य करावं एवढीच शासनाला आमची विनंती आहे. फसवणूक कशी केली म्हणजे कधी पैसे काढले ही कुणालासुद्धा कळलं नाही. सर्वसामान्य लोक आम्ही वारकरी याचं भजन करायचं आणि जायचं, आम्हाला काहीच ठावं नाही. नारायण आपण असं या लोकांना एवढे अफरातफर केले म्हणून सांगितले. अजून बी 100 रुपयाचे असणे पावती डुप्लिकेट काढून सगळ्या लोकांकडून सध्यासुद्धा पैसे उकळत आहेत. पैसे दे नाही तर मठाच्या बाहेर हो, पैसे द्या नाही तर मठाच्या बाहेर हो असं असणारा शरद महादेव जकुकुरकर यानं आणि विश्वास देशमुखनं भयंकर असणारा आणि माऊली रुक्म्या कव्याचा हे डायरेक्टरनं 2-3नं 100 रुपयाच्या पावत्या फाडफाडू 2 वर्ष झालं पैसे उचलतात उकळतात. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. आणि वारकऱ्यावर असणारा अन्याय करतात. वारकऱ्याला कसल्याच प्रकारची 1 रुपयाची सुद्धा पावती फाडायची गरज नाही. पण आम्ही गेल्यानंतर एका रात्राला 100 रुपये देऊ लागलो. असा भ्रष्टाचार केले. ते भ्रष्टाचार आम्हाला शासनानं
किंवा असणारं कोर्टानं मिळवून द्यावं एवढीच आमची विनंती. माझे नाव मनमत तुकाराम पवार, मुक्काम पोस्ट मेंढापूर, तालुका पंढरपूर. गेले 3 पिढ्याचं मी आजोबापासून असणारी सेवा ही सर्व कार्य पाहत असताना जुनी लोक वारी करायची आणि वारी करून कुठलाही विचार लक्षात न घेता सेवा तू सेवा करायची पण जायची भोळी लोक होती. पण परत आम्हाला थोडं समजत गेलं आपली संस्था कशा पद्धतीनं सुधारणा होती, संस्थेत काय गैरसोय आहे असा विचार आम्ही काही तरुणांनी लक्षात आणला की आम्हाला दिसून आलं आपल्या संस्थेचं एवढं मोठं भांडवल, एवढं मोठं लोकांची श्रद्धा असताना ही कुठंतरी काहीतरी होतं आहे. आणि गेले कितीतरी वर्षे आजोबा पंजोबा वारीनिशी बघत होती, पण इथली सगळी व्यवस्था आपला हक्क आपण बघणं गरजेचं आहे. पण ती त्यांच्या लक्षात नसावं, भोळा त्यांचा स्वभाव असल्यामुळं आम्ही प्रत्येकजण त्यांच्या कुटुंबामध्ये काही सुशिक्षित आम्ही तिथं झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं आपल्या गुरूंची जागा आणि गुरूंचे सगळं वैभव आपण सगळं असणारं काहीतरी इथं वारकऱ्यांसाठी आपण कार्य करावं. आणि इथं असं होतं एवढी मोठी देणगी येऊन देखील काही सोयी वारकऱ्यांच्या होऊ शकत नाहीत. याच्या पाठीमागचं कारण शोधलं तर या काही लोकांनी ट्रस्टमध्ये नसून मागल्या 10 वर्षात त्यांनी केलेला जो कारभार आमच्या लक्षात आणला. आणि आम्हाला कुणीतरी असा जसा पंढरीचा पांडुरंग भेटावा एखाद्या वारकऱ्याला तसं आमची परिस्थिती झाली. आम्हाला नारायणप्पाच्या स्वरूपातून हा पांडुरंग भेटला आणि आम्ही संस्थेकडे लक्ष दिल्यानंतर संस्थेची सगळी देखभाल बघितली. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ही जी काय घुसखोरी चोरी असणाऱ्या लोकांनी अतिशय जी काय भ्रष्टाचार केलेला आहे आमच्या लक्षात आलं. कुठं कसा हे झालेला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केला. आमच्या लक्षात आलं झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हा दादागिरी तिथं आल्यानंतर आम्हाला विचारपूस केल्यानंतर काय भोळे वारकऱ्यांना तुम्ही तुमचा काय संबंध आहे, तुम्ही सेवा करायचे निघून जायचं असा काय प्रकार घडत होता. आणि येणाराला दमदाटी करणं, धक्काबुक्की करणं. आमचा नुसता परिसर पंढरपूर असून बाकी बाहेरचे लोक भरपूर समाज असल्यामुळे लोक वारीला येणार आणि तेवढंच बघून जाणार. पण ही एवढ्या खोलीत किंवा कुणी त्यांचंही करायचं आपल्याला कुणीतरी इथलं काहीतरी घात करेल काय होईल असाही त्यांचा भ्रम होता. त्याच्यामुळं वारकरी सेवा तो सेवा करे याचा गैरफायदा हे नाही घेतला. आणि एवढं मोठं ही आम्हाला तुमच्या पुढं दावत असताना तुम्हाला दिसतंय आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यांनी जर तसं केलं नसतं तर दिसतंय. आणि त्यांनी काय आहे ते सत्य समाजापुढं दावावं. आत्तापर्यंत त्यांनी बेकायदेशीर जवळजवळ जरी अध्यक्ष होऊन देखील त्यांनी आता कार्यभाग सांभाळत असले तरी एक ही मीटिंग त्यांनी घेतलेली नाही. एकाही कुठल्या वारकऱ्याला आम्ही असं करतो म्हणून सांगत नाहीत. पण 4-2 लोक विश्वास देशमुख, संगयप्पा, तो नुसता आपला पंढरपूर मंदिरामध्ये असणारा पहिला दिवाणजी म्हणत होती त्यांच्या संघ असणारा जो आहे त्यांनी हा मिळून सगळा केलेला आणि गावगाव जाऊन पैसे गोळा करतात. तरी ही देणगी कुठंतरी थांबावी आणि नंतर जे काय केलेला भ्रष्टाचार हे आमच्या संस्थेच्या कामासाठी ही सगळं तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्या संस्थेला मिळावं. सर्व वारकऱ्यांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला विनंती करतो. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.